नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजपर्यंत या शहराचं वैशिष्ट्य राहील रिपब्लिकन पक्षाचा हे निळा झेंडा आहे ना, हे चक्र ज्याच्या बरोबर राहिले सत्याचं चक्र त्याच पक्षाच्या बरोबरीने हे सगळ्यात मोठं महत्वाची बाब आहे. आजपर्यंत कोणतंच इलेक्शन असं नाही की रिपब्लिकन पक्षाला जवळ केल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय ते इलेक्शन झालं नाही. पण बैमान लोक हे बैमानाची साथ देणार कधी, आणि प्रामाणिक इमानदार लोक हे प्रामाणिक आणि इमानदार लोकांची साथ देणार. आठवले साहेब तिथं आमचे मंत्री आहेत आणि आठवले साहेबांची जर युती भारतीय जनता पार्टीशी आहे. आरपीआय पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. काय विषय आहे, काय सांगणार आहे? विषय असा आहे की आमचे जिल्हाध्यक्ष जे होते नाना बागुल यांनी पूर्णपणे शिंदे गटासोबत हातमिळवणी करून काय केलं काय नाही आम्हाला काही ठाऊक नाही, परंतु एकही सीट आरपीआयला दिले नाही असा आमचा आरोप आहे. आमचे आठवले साहेब केंद्रामध्ये मंत्री आहे म्हणून कार्याध्यक्ष अंबादास गायकवाड मी आमचे जे कार्यकर्ते यांनी ठरवलं की उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि भारतीय जनता पार्टीलाच आम्ही मतदान करणार असं आंबेडकर चळवळीला मी आव्हान करतो. दुसरं असं की जमनू पुरस्वानी यांनी जे माझ्यावर आरोप लावलेत की पंडित निकलना मी 10 लाख 15 लाख दिले, तर त्यांनी स्पष्ट व्हावं आणि झुलेलालची शपथ खाऊ. मी बुद्धाची शपथ खायला तयार आहे आणि त्यांनी स्पष्ट एका खुल्या मंचावर येऊन माझ्या संगती बोलणी करावी. माझी बदनामी कराल तर याद राखा आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे. जमनू पुरस्वानी सारखे 1000 कार्यकर्ते माझ्या मागे पुढे फिरतील. कुठेतरी आपल्याकडून सांगण्यात येते अंबादास गायकवाड़ कार्याध्यक्ष आरपीआई का और पंडित भाऊ निकम और भारतीय जनता पार्टी के चारों कैंडिडेट जो पैनल नंबर 2 में खड़े, इन्होंने आपको कार्याध्यक्ष जी ने पूरी आपको कथा बताई कि अपने 2 सीट के चक्कर में उसने भारतीय जनता पार्टी से युति तोड़ दी उल्लासनगर में अपनी सीट बचाने के लिए. सेम बात पैनल नंबर 2 में अपने भतीजे को टिकट नहीं मिलने के कारण भारतीय जनता पार्टी छोड़ के दूसरे पार्टी में चले गए. ये पैनल नंबर 2 की और 6 की घटना है. तो पैनल नंबर 2 में पूरी तरीके से आठवले जी भारतीय जनता पार्टी में केंद्रीय मंत्री हमारे साथ में है और उल्लासनगर में भी हमारे जिला अध्यक्ष से पंडित भाई आमदार से बैठ के सब सुलह हो गया है. इन्होंने भारतीय जनता पार्टी को जो पूरा समर्थन दिया है. मेरी पैनल नंबर 2 के सभी आरपीआई कार्यकर्ताओं को बेनती है कि आने वाले 15 तारीख को जो महानगर पालिका के चुनाव है आप सब डट के खड़े हो जाओ, क्योंकि सामने वालों को ये मालूम है कि ये जो टीम है या मुकुम नगर है या ये कमेटी है, ये लास्ट दिन पे इधर उधर चले जाएंगे, वोट नहीं करेंगे. आप सभी माताओं बहनों को मेरी बेनती है, पैनल नंबर 2 में आप उनको दिखा दो कि मुकुम नगर सब पूरा जब एक हो जाता है तो सामने वालों की औकात नजर आ जाएगी. धन्यवाद. या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमचा मुख्य विषय मांडलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही भाजपला सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की भाजपलाच मदत करा आणि भाजपला मतदान करून जास्तीत जास्त मताने विजयी कसं करता येईल हे सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि आपापल्या एरियामध्ये भाजपचाच प्रचार करावा असे मी सर्वांना विनंती करतो. कुठेतरी आपल्यावरती अन्याय झाल्याचं आपण सांगितलं होता. या संदर्भात वरिष्ठांसोबत आपण काही चर्चा केली आहे का? त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत का? हा, वरिष्ठांकडे आम्ही 30 तारखेच्या नंतर आम्ही आठवले साहेबाकडे ही चर्चा आम्ही करायला गेलो होतो. आठवले साहेबांच्या समोर आमची कैफत मांडलेली आहे आणि आठवले साहेबांनी आम्हाला असं सांगितलं आणि आमच्या समोर बारसिंगे साहेब निरीक्षक आहेत, त्यांना सुद्धा बारसिंगे साहेबांना आठवले साहेबांनी फोनवरती बोलणी केली की बा तुम्ही या कार्यकर्त्याच्याकडे जाऊन यांचे काय म्हणणं आहे ते ऐकून मला रिपोर्ट द्यावा. परंतु आजपर्यंत सुद्धा बारसिंग साहेब आमच्यापर्यंत आले नाही. आम्ही अनेक फोन केले परंतु माझी तब्येत खराब आहे असंच आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.